काय रे, मला बघून डोळे का मिटलेस परत? अगं मी एका न्यूज चॅनलवर बघितलं होतं की सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा सूर्य बघायचा म्हणजे आपल्याला प्रमोशन मिळतं. अशा बेभरवशाच्या बातम्या कशासाठी बघतोस तू? लेट्सअप फॉलो कर ना, त्याच्यापेक्षा ऑथेंटिक बातम्या असतात त्याच्यावर. आणि काय रे, प्रमोशन हवंय ना तुला, तर मग कामं करत जा ना. अगं पण ह्या कामाला बळ द्यायचं काम तर सूर्यच करतो ना. त्यासाठी उगवणारा सूर्य पाहिजे. तू उठतोसच सकाळी 8ला. तो सूर्य बघून काय उपयोग आहे? ठीक आहे, उद्यापासून लवकर उठतो. आत्ता आहे तो बघू देत. सूर्याचं दर्शन खुलू. सूर्य बाहेर गेलाय तुझा. झोपेत लक्षात नाही, तिकडच चाललंय. येतंय ना, माझ्या लक्षात येतंय. पण रुचा चल का, निघतो मी. आज जरा गडबड आहे. आत येऊ? हा या ना. तुम्ही नेहमी घाई असतानाच काय येता हो? तिला काही नाहीये, मला काही नाहीये, मग कोणाला काही इकडे? समाजात एकंदरीत सगळ्यांनाच घाई असते ना सध्या. आज एवढं आवरून. प्रमोशन वीक चालू आहे ना ऑफिसमध्ये, पण आम्ही वीक असल्यामुळे प्रमोशन काही फिक्स नाहीये. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हेच अपेक्षित होतं. झालं प्रमोशन. चल. काय हवं होतं? अरे तुला माहिती आहे ना आपल्या ऑफिसमध्ये काय होणार आहे नेक्स्ट वीक? अरे काय पण होते रे, आपण ती HR वर ढकलून. अरे तू आणि तुझ्या कामाची पद्धत रे. अरे वा, कोण आलं बघा. अरे प्रमोशन वीक मध्ये तरी लवकर यायचं. याला कसलं मिळतंय प्रमोशन? अरे हा सालाना ओव्हरटाईम करतो ना, संडेला ऑफिसमध्ये येतो. अरे ऑफिसच्या पार्टीमधून पण हा लवकर घरी जातो. अच्छा, प्रमोशनसाठी हा क्रायटेरिया असतो का? आजकालच्या काळात त्यांना बॉसची चाटावीच लागते. काय म्हणजे बॉस लोकांना दाखवून द्यायला लागतं की आपण किती भारी आहे, मी किती भारी आहे. कळलं का? शिकवताल का मग मला? अरे मीटिंग चालू असताना ना आमच्या दोघांकडे बघ. बघतोच. तू चल पटकन, आपलं काम आहे बा दोघांना. याच्या ना आधी कुठे लागतो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. येस येस, बसा 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 बसा. नाईस शर्ट सर. थँक्यू सर, नाईस परफ्यूम. थँक्यू. सुदामे सर, मी काय म्हणतो, मेहता आणि मेहताच्या फाईल्सवर तुम्ही सही केली का? नाही केल्या सह्या. मग आता त्यांना काय सांगायचं? त्यांना सांगा तुमचं बॉस काम चुकारे म्हणून. खरं बोलायचं. सुदामे, आओ सर, डोंट वरी, मी त्यांना कॉल करतो. त्यांना सांगतो की तुम्ही एका कॉन्फरन्समध्ये बिझी होता म्हणून तुम्हाला जमलं नाही. सर, त्यांना मी कॉल करतो आणि सांगतो की तुम्ही आउट ऑफ टाउन होता. मी सांगतो. सर, त्यापेक्षा आज त्यांचं काम होणार आहे हे त्यांना सांगायचं का? काल का नाही झालं याची फालतू कारणं देण्यापेक्षा आज त्यांचं काम होणार आहे हे जर त्यांना सांगितलं तर त्यांना आनंद होईल. पण यामुळे सरांची इमेज डाऊन होऊ शकते. त्यांना लग्न करायचे. कंपनी मीटिंग मध्ये ही काय भाषा सुदामे? कंपनी मीटिंग सुरू झाली आहे का? मला वाटलं अजून टाइमपासच चालू आहे. नाईस शर्ट, नाईस टाय. नाही पण तुम्ही कामाचं बोलून सुरू केली ना मीटिंग. इथं आपण कामालाच येतो ना. बरोबर. तर आपला प्रमोशन वीक चालू आहे. कुठल्या फिल्मचं प्रमोशन करायचंय? अरे फिल्म नाही, आपलं प्रमोशन. आपलं प्रमोशन त्याच्याबद्दल चाललंय ना. सो एक्सप्लेन वाय यू मस्ट बी प्रमोटेड. Yes, sir. As I go through the last financial year, our company did a fantastic job under your leadership. So I see myself in a good position for this promotion. Sir, may I confess something? What? You are the best boss. And it was my dream to work under your vision. So today I am highly obliged. My dream has come true. Thank you so much, sir. Thank you so much. सर, मला काय म्हणायचं, आपलं जे प्रॉफिट आहे ना अथर्व. English? अरे त्यांना मराठी कळतं, देशमुख आडनाव आहे त्यांचं. स्पष्ट. सर, मला काय म्हणायचं, या मागच्या वर्षी आपल्या कंपनीचं प्रॉफिट 12 कोटी होतं. ह्या वर्षी 15 कोटी. आणि आपल्या कंपनीची प्रगती बघता येत्या वर्षी आपली कंपनी नक्कीच 18 कोटी प्रॉफिट करू शकते.
तर मला काय वाटते की तुम्ही माझी पगार वाढ करावी. पण असं कसं? ज्यांनी या कंपनीसाठी काम केले, ज्यांनी स्वतःला प्रूव्ह केले, त्याला मिळायला हवं ना प्रमोशन. मग त्या अनुषंगाने माझंच प्रमोशन व्हायला पाहिजे, कारण का मीच फक्त काम केलंय. सर याला अजूनपर्यंत स्वतःला प्रेझेंटही करता येत नाही. युजलेस. गो हेड. एक्झॅक्टली सो माय पॉइंट वॉज. सुदामे गो हेड. सर स्वतःलाच प्रेझेंट काय करणार मी. नाही पुढचं सांगा. अच्छा तसं म्हणताय. सर मला काय वाटते की आपल्या कंपनीची स्थिती बघता ओके. बापरे, फारच वेळ चालली ना मीटिंग. एक्झॅक्टली. या जो कोणी विचारला तो प्रश्न? मी. सुदामे. सर प्रश्न मीच विचारतो, हे फक्त हो करतात तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगतो, मेहता आणि मेहता यांच्या कंपनीच्या फाईलवर मी सही का नाही केली ते. गो हेड. येस, आय वेंट हेड. ओ सांगतो, मी काल हेड ऑफिसला गेलो होतो तुमचे सगळ्यांचे रिपोर्ट्स घेऊन, त्यामुळे मी सही केली नाही. ओ माफ केलं सर, माफ. सो जनरस. नाही बॉस तुम्ही आज लक्षात राहू दे. सो हेड ऑफिसमध्ये असं ठरलंय की आपल्या कंपनीमध्ये जी असिस्टंट मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे ती थँक्यू सो मच सर. आय डिझर्व इट. मिस्टर सुदामे यांना देण्यात यावी. हो पण सर काही प्रॉब्लेम? नाही, ग्रेट डिसिजन. येस, तो ग्रेट डिसिजन का घेतला हेड ऑफिसने ते सांगतो. हेड ऑफिस असं म्हणणं आहे की सुदामे हे कामाचं नियोजन नीट करतात, त्यामुळे त्यांना ओव्हरटाईम करावा लागत नाही. कंपनीच्या पार्टीमध्ये जास्त वेळ थांबून जास्त दारू पिऊन ते बिल वाढवत नाहीत. त्यामुळे त्यांना ही पोस्ट देण्यात यावी असं हेड ऑफिसने ठरवलंय. हेड ऑफिसला हेड आहे असं म्हणावं लागेल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स असिस्टंट मॅनेजर मिस्टर सुदामे सर. थँक्यू थँक्यू. तर आता ते ठरवतील बाकीच्या टीम मेंबर्सचे पगार किती वाढतील ते ठरवते. मी चाललो, माझं प्रमोशन झालं. म्हणजे माझंही प्रमोशन झालंय, त्यामुळे मी फॅमिली बरोबर जा. हे लागलं तर फोन करा, हॉटेलचं नाव सांगतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम. हॅपी फॉर यू सर. डोळे आणि शब्द मॅच होत नाहीयेत. कॉंग्रॅच्युलेशन सुदामे. होईल पगार वाढ होईल तुमची. आणि नाईस शर्ट. ओ येस. आणि नाईस परफ्यूम. व्हॉट अबाउट माय पॅन्ट? मित्रांनो, आम्ही दोघं डिझर्विंग होतो, पण आम्हाला तर काही मिळालं नाही प्रमोशन. पण हा जो तुम्ही आता व्हिडिओ बघितला, हा नक्की प्रमोट करण्यासाठी डिझर्विंग आहे. मिस्टर सुदामे. येस येस. नाही सिरीजचं नाव सांगितलं. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या बातम्यांसाठी लेट्सअपला फॉलो करा. येस येस. सर जरा आमचं मोठं करा ना. काय पगार. पॅकेज. पॅकेज मोठं करायचं. हो हो हो. पगार मोठा पगार हो. तुला गार करतो. हा पगार गरम झालाय, मोठं करा वगैरे म्हणतो. तुम्ही गरम होऊ नका, तुम्ही बघत राहा आमचा युट्यूब चॅनल. युट्यूब चॅनल बघितल्याशिवाय तुम्हाला आनंद मिळणार नाही. मिस्टर सुदामे सिरीज ऑथेंटिक सिरीज.